आज महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून नागपूर येथे नवीन मंत्र्याचा शपथविधी पार पडला। यामध्ये भंडारा गोंदिया जिल्ह्यात भोपळा मिळाला आहे, तर त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या शिवसेना उपनेता व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे। जनतेने निवडून दिले आहे, त्यांची कामे व्हायलाच पाहिजे म्हणून थांबलेला आहे, अन्यथा आमदार पदाचा देखील राजीनामा दिला असता, असं उत्तर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिलं आहे। भंडारा जिल्हा विकासापासून कोसो दूर आहे, त्यामुळे स्थानिक पालकमंत्री असावा अशी नेहमीच भूमिका राहिली आहे। त्यामुळे भोंडेकर यांचं नाव नसल्याने त्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे। आज मी उपनेत्याचा आणि पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा जे आहे ते राजीनामा दिलेला आहे, कारण आज जे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये अपेक्षा होती, कारण मागच्या अडीच वर्षाने मध्ये जो होता त्यावेळेस तर नाही झाला, परंतु यावेळेस प्रवेश केल्यानंतर जो कमिटमेंट होता तो मला मिळाला पाहिजे होता। आणि महत्त्वाचं एवढं मोठं पद असून जर मला न्याय मिळत नसेल आणि लोकांचे प्रश्न असतात की बा साहेब तुम्ही इतकं असताना तुम्हाला न्याय मिळत नसेल, मी दुसऱ्यांना काय उत्तर देऊ शकतो, म्हणून मी म्हटलं मी सगळ्यांचे उत्तर देत थकलो, म्हणून मी म्हणलं राजीनामा देऊन देतो। कारण आज आम्ही 200 जवळपास गाडी घेऊन लोकांना DCM साहेबांना स्वागतासाठी जाणार होतो, सगळे गेले बी पोचले पण काही लोक, आणि असं असताना तिथं माहीत होते की बा भलतेच लोकांचं नाव आहे, त्याच्यामुळे मला राहून झालं नाही आणि मी आपल्या पदाचा राजीनामा दिला। मी शिवसैनिक म्हणून राहील, काम करेल नाही। ते आजही माझी भूमिका आहे की जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री असायला पाहिजे, कारण भंडारा जिल्ह्यावरती अनेक वर्षापासून अन्याय होतो आहे। हा मुंबईचा, पुण्याचा, सांगलीचा, साताराचा, नागपूरचा, इकडचा पालकमंत्री आमच्या जिल्ह्याचा येऊन आमच्या जिल्ह्याचा विकास होऊ शकत नाही। ही माझी नाही, ही सर्वसामान्य सगळ्या जनतेची भावना आहे आणि सर्व पक्षीयांची भावना आहे। आणि मलाच दिलं असं नाही, दुसऱ्याला बी दिलं असतं तर मला समाधान झालं असतं, माझ्या जिल्ह्यामध्ये मित्रपक्षांना दिलं असतं तरी झालं असतं। परंतु ही जी वारंवार जी अन्याय होत आहे हे सगळ्यांची भावना मी व्यक्त करतोय की नक्कीच आम्हाला भंडारावासियांना आम्हाला स्थानिक पालकमंत्री असायला पाहिजे, कारण आमचा जिल्हा विकासापासून थांबलेला आहे। मात्र आता तुमची पुढची भूमिका काय असणार? नक्की वेट अँड वॉच, जेव्हा संधी होईल, जेव्हा परिस्थिती निर्माण होईल तेव्हा मी सांगेल सगळं काय भूमिका आहे। अजून आता तर सध्या आहे आणि लोकांचे काम करायचे आहे, लोकांनी निवडून दिलेले आहेत, जे प्रोजेक्ट आहेत ते सगळे कंप्लीट करायचे आहेत। जर यांचा विचार नसता तर कदाचित मी पदासोबत आमदारकीचा पण राजीनामा दिला असता।